नारळ श्रीफळ वाढवला गेलाय। अर्थात आज मोठा आशीर्वाद मातेचा असणार आहे केडीएच वाघिवलीवाड्याच्या संघाच्या प्रत्येक खेळाडूशी। पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होईल। पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल। गोलंदाज सज्ज होईल। हा चेंडू आडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला। आघाडीला आलेत प्रतीक सुरते। आडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न इथे जरूर झाला। फ्रंट लेग पुढे आणलं प्रतीकने। आडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला। सुरेश पाटील आणि प्रतीक सुरते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेटचा थरार पाहत असताना या दोन खेळाडूंकडे सातत्याने पाहिलं जातं। आज या स्पर्धेसाठी आपण पाहतोय की प्रत्येक प्रेक्षक वर्ग दूर म्हणून आलाय, परंतु नितेश सर आपण जर का एकंदरीत विचार केला ना, एक प्रेक्षक असे गॅलरीहून तिथून स्वतःहून इथे ही स्पर्धा पाहत आहेत। अजून त्याच पद्धतीने एक सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की पहा, गेटच्या समोर आग लागली आणि ती विझवायची आहे। मी तुम्हाला विनंती करेन, खोलवा टप्प्याचा हा चेंडू भन्नाट वेगाने, फास्ट अँड फ्युरियस, कुतूहलाचा विषय राहिला। लाईन आपण पाहिलं ना तर उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला गेलेला हा चेंडू जो यष्टीरक्षकाचा भेद घेतोय, निर्धाव चेंडू आलाय। आघाडीची ही जोडी भेदण्यामध्ये कितपत मिथुनला यश मिळेल हे देखील पाहावं लागेल, कारण हे दोन खेळाडू जर का मैदानावरती राहिले, दोन षटकं जर का या दोन्ही खेळाडूंनी खेळली तर डोकं बनू शकतील। पुढील बॉल खोलवा टप्प्याचा होता, पॉइंटच्या दिशेने खेळला। कार्पेटच्या साईडने चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल डीप पॉइंट बाउंड्रीच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार। तद्वर मात्र 2 धावा अर्जित करण्यात आल्या। तिहेरी सडी पलटणार का, जिथे या 3 धावा येत असताना पाहायला मिळतात। या तिहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 4 धावा धावफलकावरती आहेत। पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत करत असताना आज मात्र आपण ही मॅच तितकीशी महत्वाची पाहणार। खऱ्या अर्थानं आज आपण पाहिलं ना तर सतीश मूर्ती कोपरोली हा संघ मैदानाच्या आतमध्ये 2 हात करत असताना पाहायला मिळतोय। केडीएच वाघिवलीवाडा संघाच्या विरोधात टॉस जिंकला सतीश मूर्ती कोपरोली संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय। जयप्रकाश भोईर यांना विनंती करूया, अनिलजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचे यथोचित मान सन्मान आपण करावा। मैदानाच्या आतमध्ये आलाय चौकार, 4 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकेल 8 धावा धावफलकावर। मैदानाच्या आतमध्ये वळूया। हा चेंडू पुन्हा एकदा अधिक वेगाने यष्टीरक्षकाचा भेद घेतोय। एक तेरी तो एक मेरी असं म्हणत असताना हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय। याच पद्धतीने अजून एक सन्मान आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून। या खऱ्या अर्थानं स्टेपाडॅम अकॅडमीचे कोरिओग्राफर पप्पूजी स्वतः आपल्या सोबत आहेत आणि त्यांचाही यथोचित मान सन्मान आपण करूयात। मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, यथोचित मान सन्मान आपण मान्यवरांचा करतोय। स्वागत करूया सकल जनांचे जमलेल्या या मान्यवरांचे आज या शुभ दिनी, शुभ समयी, शुभ प्रसंगाला उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार होतोय। व्यासपीठावरती पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला। 8 धावा धावफलकावरती आहेत। आपण वळूया डीजे मास्टरकडे। जब बांध के पगड़ी शिवाजी महाराज तैयार होते, उठा के तलवार जब घोड़े पे सवार होते, झुकते सारे अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठे होते, काश हम भी मराठे होते। पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला। 8 धावा धावफलकावरती आहेत। इथे जास्तीत जास्त धावा गोळा करण्याच्या उद्देशाने प्रतीक सुरते आणि त्याच्या साथीला असणारा सूरज याच्या बॅट मधून धावा कशा रीतीने गोळा केला जाणार। सूरज पाटील सध्याच्या घडीला खुल्या गटाचं क्रिकेट चांगल्या रीतीने खेळत असताना या दोन्ही खेळाडूंकडे सातत्याने पाहिलं गेलं, परंतु केडीएच वाघिवलीवाडाचे आधारस्तंभ म्हणून या दोन्ही खेळाडूंकडे आपण पाहतो 9 धावा धावफलकावरती आहेत। पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला। चुकीची दुरुस्ती आपण करतोय। दुसरं षटक हाताळण्यासाठी चरण मात्रे संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल। कशा रीतीची गोलंदाजी तो करणार याकडे ही संपूर्ण खेळाडूंचं लक्ष राहणार, अथवा उपस्थित असणारा प्रेक्षक वर्गही ते वाट पाहत असणार आहे षटकार चौकारांची। गोलंदाज
पहिला चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला स्लॉक स्वीप, चेंडू सरळ रावलत असताना पाहायला मिळतोय मॅग्निफिसंट स्ट्रोक चौकार. विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने महाराष्ट्र हलून गेला, वाघ नखानं अफजल खानाचा कोतडा काढून गेला, स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शिवाहून गेला. इथे फटका, हेलिकॉप्टर फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक पहिला बाद. थँक्यू. डीजे मॅडी असल्यानंतर एक वेगळी पर्वणी असते प्रेक्षक वर्गासाठीही. आज मात्र त्यांनी हे गीत सादर केलं ना. पहा, नितेशजी पंडित साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. रायगड भूषण हा पुरस्कार त्यांच्या नावावरती आहे आणि आज सौभाग्य लाभतंय की आज या दोन्ही, एका बाजूला डीजे मास्टर रायगड मधून एक वेगळं वलय ज्याने मात्र निर्माण केलंय. पीटीसी सारखी वाहिनी काम करते. आज या दिग्गजांच्या मधोमध काम करत असताना अभिमानाने छाती फुलून येते. मैदानाच्या आतमध्ये वळ्या खेळाडू बाद झालाय. खऱ्या अर्थाने जे काही गीत सादर करण्यात आलं ना, त्या वेळेला मला आठवतो लॉकडाऊनचा कालावधी होता आणि प्रत्येक वेळेला ज्या रील्स येत होत्या ना ते याच गीतांवरती येत होत्या. परंतु तदनंतरचा आपण विचार केला ना, एका माणसानं भारताला लंगड करून टाकलं. पुष्पा सिनेमा. मैदानाच्या आतमध्ये वळू, या साऱ्या गोष्टी मजेदार आहेत. परंतु धावा फलकावरती आहेत त्या 13. एक गडी तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर बाद होणारा खेळाडू जो जिथे आपण पाहिलं प्रतीक सुरते, बाद होण्याआधी त्याच्या बॅट मधून धावा आल्या. त्या एकंदरीत आपण विचार केला ना तर त्याच्या बॅट मधून 10 धावा आल्या होत्या. गोलंदाजी मार्ग वरती आलेला स्वतः कर्णधार, त्याला यश प्राप्त झालंय. 6 चेंडू आणि 10 धावांची खेळी करून प्रतीक सुरते बाद झालाय. हा चेंडू आल्या इथे ऑन साइडला खेळला, पुन्हा एक धावेमध्ये क्षेत्ररक्षक तोच खेळाडू दुसरा, टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. मित्रांनो, खऱ्या अर्थानं पाहिलं ना, स्वर्गात सर्व काही आहे परंतु मृत्यू नाही आहे. भगवद्गीतेमध्ये सारं काही आहे परंतु असत्य नाही आहे. जगामध्ये सारं काही आहे परंतु माणसामध्ये धीर नाही आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो धीर धरल्याने अनेक गोष्टी साध्य होतात, अधीर झाल्याने ते बिघडतात. तिथे तेच झालं. नवीन आलेल्या फलंदाजाला मोह आवरला नाही आणि म्हणून की काय, तो तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळाला, लालच बुरी बला है, हुआ इससे किसका भला है. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅट्समन दाखल होईल परंतु चरण मात्रे इथे आला हॅट्रिक वरती. तो हॅट्रिक साध्य करणार का? या रजनी मधील पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल का? हॅट्रिक साठी आयुष्य पाटील यांच्याकडून कॅश प्राइज आले 500 रुपये. चरण मात्रेसाठी ही हॅट्रिक घेतली जाईल का? नेक्स्ट मॅच श्रेया 11 साई संघाला विनंती करूया, आपण उपस्थित झाल्याची नोंद आपण करावी. मुळेखंड संघ उपस्थित आहे. हॅट्रिकचा बॉल, ही हॅट्रिक गेली जाणार का? गोलंदाज आहे हॅट्रिक वरती. हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय, कॉट बिहाइंड विकेट. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. हॅट्रिक संपादन करणारा चरण मात्रे पहिला गोलंदाज या रजनी स्पर्धेतील. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फ्लावर नहीं, फायर. पर्वणी असते ज्या ज्या वेळेला आमचा डीजे मास्टर मॅडी असतो. खऱ्या अर्थानं याच्या पुढची ओळ आहे झुकेगा नाही. परंतु मित्रांनो, क्रिकेट खेळत असताना तुम्हाला चेंडू टाकत असताना वाकावं लागतं, फलंदाजीसाठी वाकावं लागतं, चेंडू उचलायला वाकावं लागतं. परंतु चरणने केलेली गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल ना, त्याला मिळालेली ही हॅट्रिक, त्याची गोलंदाजी आणि त्याने शेवटचा जो बॉल टाकला ना, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात मित्रांनो. काय अफलातून गोलंदाजी त्याने केली आहे.
फॅब्युलस गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. शेवटचा बॉल ज्या ज्या वेळेला घर बसल्या प्रेक्षक वर्ग आस्वाद घेत असतील, आमचा कॅमेरामॅन जिथे मुन्ना मायकलने टिपलेला तो क्षण जो आउटसाइड एज घेत असताना यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला, जिथे आपण खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळाला, जो तिसरा बाद होणारा खेळाडू अर्थात दिवान जीवन गावण बाद होत असताना आपण पाहिलं होतं. नवीन फलंदाज बॅटर सुमित पाडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हा चेंडू इथे उजव्या यष्टीवरती टाकण्याचा प्रयत्न, लोअर फुलटोज आहे. पंच इथे आमच्याकडे बळतील यात काही शंका नाहीये. गोलंदाजाला पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू आहे बीमरचा, नो वेस्ट साइड. गोलंदाजाला हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागणार. वेस्ट साइड. जीवन गावण सारखा लेजंड खेळाडू बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये आलेला फलंदाज सुमित पाटील साठी एक सुवर्ण संधी असणार आहे की तो कोणता फटका खेळणार. फ्री हिटचा बॉल, नो चेंडू आलाय. संघाची धावसंख्या 14 आहे. धाव फलकावरती 3 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर केडीएच वाघिवलीवाडा संघ. गोलंदाज हा चेंडू सरळ केलाय, सरळ ट्रावलत असताना पाहायला मिळतं फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए. बॅकफुटला येत असताना हा षटकार आलाय. हाही चेंडू उजव्या यशीच्या बाहेर वेगावरती स्वार होऊन करणारी ही गोलंदाजी, परंतु अनेक वेळेला आपण म्हणतो ना की आपली दिशा जी आहे ना ती संघाची दशा ठरवत असते. कुठे ना कुठेतरी हाच किस्सा मैदानाच्या आतमध्ये घडत असताना पाहायला मिळाला. जिथे आपण पाहिलं तर 5व्या क्रमांकावरती आलेला सुमितने जो काही षटकार ठोकलाय, संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या हिंमत दाखवली आहे, आणि अनेक वेळेला आपण म्हणतो ना ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. षटकार आल्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा हलक्या हाताने ड्राय केला, ड्रिव्हन केलाय, कव्हर स्लॅश, क्षेत्ररक्षक चांगल्या दर्जाचे, पंचांकडे अपील, परंतु इथे एक धाव कंप्लीट केली जाते. ही धाव काही अंशी अंगलट येऊ शकली असती. एक धाव आली एकेरी धाव संख्येच्या मदतीने. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 11च्या धावगतीने धाव फलकावरती धावा केडीएच वाघिवलीवाडा संघाच्या 22 आहेत. 3 खेळाडू तंबूच्या आतऱ्याला परतल्यानंतर एक डीजे ब्रेक घेऊया, लगेचच परतूया. आता आवाज घुमणार एक नंबर भाई चषक, आता आवाज घुमणार एक नंबर भाई चषक, एक नंबर भाई चषक, एक नंबर भाई चषक, एक नंबर भाई. नवजीवन मुळेखंड संघाचा कर्णधार आणि श्रेय 11 साई संघाचा कर्णधार. चला टॉस साठी या. पुढील मॅच नवघर पाड्याचे अध्यक्ष विनोदजी बंडासाहेब उपस्थित आहेत. त्यांना आपण विनंती करूया व्यासपीठावरती यावं. आपलंही हार्दिक असं स्वागत. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 11च्या सरासरीने धावफलकावरती धावा आहेत त्या 22. 3 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर जमेची बाजू केडीएच वाघिवलीवाडा संघासाठी ही आहे ना की मैदानाच्या आतमध्ये अजूनही सुरेश पाटील तळ ठोकून उभा आहे. तो आघाडीला आलेला खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. अनेक वेळेला ग्रामीण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जर का आपण पाहिले ना, एक जर्सी क्रमांक कॉमन सातत्याने पाहायला मिळतो. सातत्याने आपण हे जर्सी क्रमांक पाहतो ज्यामध्ये 45 क्रमांकाची जर्सी अनेक खेळाडू वापरतात. हा चेंडू कव्हरला खेळला, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या दिशेने, परंतु त्याला मिस करत असताना चेंडू सरळ ट्रावल होणार, सीमारेषेच्या बाहेर चौकार. सुमित पाटीलच्या बॅट मधून निघणारा हा ब्रँडेड स्ट्रोक, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. हा चेंडू कोलवा टप्प्याचा ऑन साइडला ड्राईव्ह केला. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, तर दूर मात्र 1 धाव मिळाली. संघाच्या धावसंख्येमध्ये पडणारी एकेरी धावेने भर. धावफलकावरती पाहिलं ना तर जाऊन पोहोचतोय 27 धावा धावफलकावरती आहे. प्रत्येक प्रेक्षक वर्ग इथे आस लावून बसलाय, कारण प्रत्येक प्रेक्षक वर्गाला इथे षटकार आणि चौकार पाहिजे आहेत. त्यासाठी त्यांनी गर्दी केली. ते आहेत गर्दी म्हणूनच केली आहे गर्दी. अनेक प्रेक्षक वर्ग सातत्याने म्हणत असतील सूरज डूबा है यारो, 2 शॉट सिक्सर के मारो, रस्ते भुला दो
सारे गेंदबाज एक आहे. इथे त्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळणार का? हा चेंडू ऑन साइडला ठोकलाय, सूरजच्या बॅट मधून एक घणाघाती प्रहार, षटकार. कुछ बात गलत भी हो जाए. सूरजने षटकार लगावला आणि त्याला डेडिकेट करणारं हे गीत आलं. मैदानाच्या आतमधून जो फटका पाहायला मिळाला ना, मनगटाचा पुरेपूर वापर, ऑन साइडला ठोकलेला हा षटकार एक दर्जेदार आणि त्याच वेळेला एक दर्शनीय शोक पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 35 धावा धावफलकावरती आहे, फ्लाय होत असताना पाहायला मिळते. जशी पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतात ना, तशी आता धावा वाढू लागल्यात. मैदानाच्या आतमध्ये 35 धावा, 3 खेळाडू तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर हा चेंडू खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव आली, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, चौथ्या चेंडूवरती आले एकेरी धाव. अर्थात एकंदरीत धावांचा विचार केला तर 36 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार होता. यस, करेक्शन आपण करूया. मैदानाच्या आतमध्ये धावांचा विचार केला तर धावफलकावरती संघाची धावसंख्या गोलंदाज हा चेंडू ऑन साइडला खेळलाय, इन टू द गॅप. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आज सुमित पाटील ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ना, ऑन साइडला त्याच्या बॅट मधून येणारा हा चौकार, संघाची धावसंख्या या चौकारानं पुढे सरकेल धावून पोहोचतीये ती 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी या दोन्ही संघनायकांना विनंती करूया. लेट कट. इथे हलक्या हाताने कट केला होता. ज्या पद्धतीने एखाद्या सुईमधून धागा काढावा ना, तसा अलगद खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने केला, परंतु क्षेत्ररक्षकाने तिथे चेंडूला अडवलं. धाव मिळाली एक. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा आहेत एकंदरीत 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. कोपरोली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. राजा शिवछत्रपती ट्रॉफी जी 12 पाड्याला चालू आहे. कोपरोली संघ तिथे टॉप 4 मध्ये आहे. त्यासाठी त्यांना आपण शुभेच्छा देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून. सागर म्हात्रे जो मात्र आपण पाहिलं सोनी मराठी या ठिकाणावरती चालू असणारा रियालिटी शो जो आपण पाहतो, शास्त्रीय संगीतकार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तो टॉप 5 मध्ये आहे आणि त्यालाही आपण सर्वांनी भरघोस मताने विजयी करा. त्यासाठी वोटिंग लाईन चालू आहे. वोटिंग ऑनलाईन तुम्ही करू शकता. मैदानाच्या आतमध्ये वळूया. धावांचा विचार केला 3 षटकांच्या हत्ती 40 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. 1 धाव जरूर येत असताना पाहायला मिळते. पहा मी लक्ष वेधतोय कर्णधाराचं. श्रेया 11 साई संघाचा कर्णधार. हे षटक संपायच्या आधी तुम्ही व्यासपीठावरती आला नाही तर तुम्हाला पेनलाइज करण्यात येईल. श्रेया 11 साई संघाचा कर्णधार. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या गोष्टीची दखल आपण घ्यावी.
भालचंद्र मात्रे मुळेखंड यांचे या ठिकाणी आगमन झाले. आपले हार्दिक स्वागत यावर स्टेजवरती. यावेळी मात्र अक्षा कबरला दॅट इज अ ग्लोरियस मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस षटकार. षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 47 हा धावफलकावरती आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर खेळणारे ही फटकेबाजी जी आहे ना सुरेश पाटीलला एकंदरीत आपण या रंगामध्ये आपण पाहतोय ना क्रिकेटचं मादक सौंदर्य या फटक्यामध्ये सातत्याने पाहायला मिळालंय. ज्या पद्धतीने तो मैदानामध्ये खेळतोय कव्हरची भिंत फोडण्यामध्ये भेदण्यामध्ये त्याच्याकडे असणारा एक अद्भुत आविष्कार आहे, अद्भुत कला आहे आणि ती मैदानाच्या आतमध्ये तो सादर करत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 47. एकंदरीत सुरेश पाटीलचा विचार केला तर 5 चेंडू त्याने फेस केलेत आणि 16 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. हाही चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. जिथे आपण पाहतोय जिथे यष्टीरक्षकाचा वेध घेतला जातो डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना अभय मात्रे गोलंदाजी मार्क वरती आलाय. तो एक चांगली गोलंदाजी करतोय. 4थी षटकार आल्यानंतर देखील एक चांगलं कमबॅक त्याने मात्र केलंय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होणार. फाईट बॅकला कमबॅकने उठे उत्तर द्यायला हवं आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चालू असणारी ही जद्दोजहद पाहायला मिळते. 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अभय. हाही चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघणारा. पंच आमच्याकडे वळतात. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अवांतर चेंडूच्या मदतीने संघाची धावसंख्या 48 वरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉल आलाय. अवांतर चेंडूने संघाची धावसंख्येमध्ये भर पडतीये. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं ना तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लान्स गिब्स या गोलंदाजाने कदापि एकही चेंडू वाईट टाकला नव्हता. मायकल होल्डिंगचंही नाव घ्यायला हवं परंतु अक्षा कबरला पुन्हा एकदा वन्स अगेन मॅग्निफिसंट स्ट्रोक. इट्स आउट ऑफ द बॉक्स षटकार. कमाल है, धमाल है, ये खिलाड़ी बेमिसाल है. बेमिसाल फटकेबाजी. गोलंदाज हाही चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. पहा 8 चेंडू फेस केलेत आतापर्यंत सुरेश पाटीलचा एकंदरीत विचार केला तर 22 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. संघाचं अर्धशतक 54 धावा धावफलकावरती आहे. मी विनंती करेन गेटच्या समोर जितकी वाहनं आहेत ना ती आपण बाजूला करावी. हाही चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. यावेळी हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागणार गोलंदाजाला. अवांतरच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 55 धावा धावफलकावरती. या 3 खेळाडू तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर अभय मात्रेचं हे षटक थोडस महागडं पाहायला मिळत आहे. जिथे ते खर्चिक राहिलंय. या षटकामध्ये धावांची लेलूट करण्यात आली आहे. आपण विनंती करूया पुन्हा एकदा गेट समोर असणारी वाहनं आपण बाजूला करा. मान्यवरांना येण्यासाठी जागा करा परंतु मैदानाच्या आतमध्ये इथे अडचण दूर केलाय. अभय मात्रेने खेळाडू बाद करत असताना सुरेश पाटील याची काही संपुष्टात. श्रेय 11 साई संघाला आपण शेवटचा आणि अंतिम पुकार व देऊया तिथून. चला या टॉस साठी. अन्यथा हे षटक इथे संपुष्टात आलंय जरूर परंतु जर का तुम्ही अजूनही तुमच्याकडे मुभा आहे तुम्ही जर का पोहोचू शकला नाहीत तर 3 धावांची पेनल्टी असू शकते. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 55 धावा धावफलकावरती 4 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतलेत. अनेक वेळेला आपण पाहतो ना शालांतरांमध्ये ज्या वेळेला आपण जिकडे जातो प्रवास करत असतो ज्या वेळेला कवायत चालू असते कवायतीमध्ये ज्या वेळेला सर पुढचे मूड म्हणतात त्यावेळी पुढे असणारा युवक मुलगा मागे जातो आणि मागे असणारा पुढे येतो. वेळ प्रत्येकाची
बदलत असते. कधी क्रिकेटचा खेळ कधी काय घडेल ना खेळामध्ये काहीच ठाऊक नाहीये. आपण अनेक वेळा म्हणतो ना मॅडीजी, चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे, पीछे रह जाएगा ये जमाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. ये क्रिकेट सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाहीये. जिथे आपण पाहिलं सूरज सारखा खेळाडू रंग भरत होता या धावसंख्येमध्ये, तो खेळून तो तंबूच्या आचऱ्याला परतलाय. शेवटच्या षटकाचा खेळ अजूनही शेष आहे. धावा इथून गोळा केला जाणार का? 55 धावा धाव फलकावरती आहेत. कर्णधार सुमित मैदानाच्या आतमध्ये येत असताना त्याने मात्र केलेली फटकेबाजी ही तितकीशी अफलातून पाहायला मिळाली आहे. त्यांनी भरभक्कम धावा इथे गोळा करण्याचा प्रयत्न केला. श्रेया 11 साई संघाच्या कर्णधारांना विनंती करूया चला टॉस साठी. आणि मी विनंती करतोय वारंवार, माझा आवाज जर का गेटच्या समोर असणाऱ्या प्रेक्षक वर्गासाठी पोहोचत असेल तर तिथून प्रेक्षक वर्गाने थोडस बाजूला हवं. तुमची जागा तिथे नाहीये, तुमची जागा आमच्या हृदयामध्ये आहे. प्रेक्षक वर्ग आम्हाला हवासा आहे. तुम्ही दर्दी आहात क्रिकेटचे म्हणून तुम्ही गर्दी केली आहे ही स्पर्धा पाहण्यासाठी. आम्ही तुम्हाला विनंती करतोय की थोडीशी जागा त्या गेट समोरून बनवा. शेवटचा षटक गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतला. जरूर पंच आमच्याकडे वळतात. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. इट इज अ व्हाईट बॉल असं सांगत असताना जिथे व्हाईट चेंडू आलाय परंतु कितपत वाईट ठरेल ना संघासाठी हेही पाहावं लागणार आहे. हितेश मात्रे गोलंदाजी मार्गवरती येत असताना पाहायला मिळतोय. केडीएच वाघिवलीवाडा या संघ जिथे सुस्थितीमध्ये सध्या ते गेलेला आहे. अब तक 56 धावा धाव फलकावरती आहेत. जिथे 4 खेळाडू तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर शेवटच्या षटकाचा खेळ इथून येणं अजूनही शेष आहे. धावांचा ओघ वाढायला हवा आणि त्यासाठी कॅप्टन लीडिंग ऑन द फ्रंट, कर्णधार पुढे आलाय. सुमित चांगली फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा रनवे मध्ये बिघाड झालाय. कुठे ना कुठेतरी गोलंदाजी करत असताना आत्मविश्वासाचा अभाव इथे पाहायला मिळतोय का? आत्मविश्वासासाठी तयारीही तितकीशी महत्वाची लागते. गोलंदाज हा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट ज्या पद्धतीने स्वांग केली होती ना सुमितने, जरूर एक मोठा फटक्याच्या प्रयत्नात तो जरूर आहे. शेवटचं षटक आहे. अनेक वेळा आपण म्हणतो शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये हा शब्द तितकासा उपयुक्त ठरत नाही शॉर्ट टाइम क्रिकेट, कारण 5 षटकांची ही मॅच अर्थातच शॉर्ट टाइम क्रिकेट आहे. इथे धावा तुम्हाला जास्तीत जास्त गोळा त्या पहिल्या चेंडूपासूनच कराव्या लागतात. गोलंदाज हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध घेतला. सुमित कुठे ना कुठेतरी आपण एकंदरीत पाहिलं तर मोठ्या फटक्यांपासून त्याला वंचित ठेवण्यात आलाय. अवांतर धावांसाठी तो इथे जद्दोजहद जरूर करतोय. मोठ्या फटके जरूर आलेले नाही आहेत. धावा यायला हव्यात. संघासाठी जितक्या धावा येतील ना त्या तितक्याशा कारगर ठरतील, कारण अनेक धावा ह्या कदापिही विजयाची हमी देत नसतात. कोणतीही धावसंख्या विजयाची हमी देत नसते. नेक्स्ट मॅचचा टॉस. चला श्रेया 11 साई संघाचा कर्णधार आलाय. अर्थात तुमची वाट सातत्याने आयोजक पाहत होते, तो संघ आलाय. मैदानाच्या आतमध्ये वळूया, जिथे धावा कितपत गोळ्या केल्या जाणार अथवा या धावा अजून या षटकामध्ये किती येतील याकडे पाहायला लागतील. हलक्या हाताने खेळलेला हा फटका ऑन साइडला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फेकी करण्यात येते. तत्वर मात्र चोरटी धाव घेत असताना ही धाव आली अंगलट. सुमित पाटील बाद. आपण करतोय. अनिलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मैदानाच्या आतमध्ये इथे व्यासपीठावरती केला जातो टॉस. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय. श्रेया 11 साई हा संघ इथे खेळत असताना पाहायला मिळेल आणि नेक्स्ट मॅचचा टॉस इथे आपण करतोय. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, जिद्द अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टीही मिळाल्या पाहिजेत. आज मात्र निश्चित पाहिलं ना की मैदानावरती प्रतीक सुरते बाद झाला, तदनंतर सुरेश पाटील बाद झाला. सुमित पाटील एक मोठी खेळी तो करत होता, परंतु त्याचाही अडचण इथे दूर केला. टॉस झालाय. साई संघाने इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि निर्णय काय येईल हे याच्याकडेही आपण पाहूया. लेट आलेत परंतु थेट आलेत आणि शेट ही होत आहेत काय याकडेही आपण पाहू. परंतु मैदानाच्या आतमध्ये वळू. जिथे धावांचा विचार केला तर धाव फलकावरती 57 धावा धाव फलकावरती आहेत. 5 खेळाडू तंबूच्या आचरेला परतल्यानंतर शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे.
शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होणार. हा चेंडू इथे कव्हरला खेळला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. चांगले क्षेत्ररक्षण, परंतु इथे धाव वर्जित करण्यात आली आहे. जिथे आपण पाहिलं ना नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक धाव आली. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकेल. गाडी नंबर पहा. एक हुंडाईची कार आहे. मी तुम्हाला गाडी नंबर सांगतो. MH46BZ0868. लक्ष वेधतोय पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गाचं. MH46BZ0868. ही जी गाडी आहे ना ही आपण तिथून बाजूला घ्यायची आहे. पुन्हा एकदा गाडी नंबर सांगतो. गाडी क्रमांक MH46BZ0868. ही कार ज्याची कोणाची आहे त्यांनी आपली गाडी बाजूला घ्यावी. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू बाद झालाय. धावांचा विचार केला. एक विनंती आहे. अगदीच उद्या टॉप 5 मध्ये जाण्यासाठी सागर मात्रे आपल्या ओटची प्रतीक्षा करतोय. आपल्या मोबाईल वरून सोनी मराठी या चॅनल वरती इंडियन आयडल या कार्यक्रमामध्ये भरभरून आपण त्यांना वोट द्यायचे आहेत. आणि अगदीच टॉप 5 मध्ये नव्हे तर त्याला फायनालिस्ट म्हणून एका शास्त्रीय नव्हे तर महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रामध्ये त्याला उत्तुंग भरारी देण्यासाठी घेण्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा असेल. इथं अगदीच सामन्याला सुरू होण्यापूर्वी सन्माननीय जय जी भोसले सर इथं ऑटो रिक्षा ज्याच्यावरती ओम आणि मोक्ष नाव आहे समोरच्या ग्लास वरती. गाडी क्रमांक वेंकल MH46B0D7408 ऑटो रिक्षा. त्याचबरोबर मारुती सुझुकी MH46M 2007 2007 बाईक 4398. या गाडी चालकांना गाडी मालक क्रिकेट वेडा एक व्यक्तिमत्व. अनेक रजनी स्पर्धांमध्ये आणि डे स्पर्धांमध्ये आम्ही त्यांना पाहतोय. अगदीच त्यांचा जर करंजामध्ये गेला तर द्रोणागिरी किल्ल्याच्या अगदीच पायथ्याशी एक स्पोर्ट्स दुकान शॉप आपल्याला पाहायला मिळेल. अगदीच स्वस्त आणि माफक दरामध्ये प्रत्येक वस्तू ट्रॉफी वगैरे पाहायला मिळेल आणि आपणा सर्वांना मिळेल. ते आदरणीय भालचंद्र सर यांचं शुभागमन इथं आहे. मी प्रथमतः त्यांचं मनापासून सहर्ष आयोजकांच्या वतीनं स्वागत करतो. उत्तरार्धाच्या खेळाला पुन्हा एकदा सुरुवात होते. धन्यवाद नितेजी पंडित सर आणि उमंग भोईर यांचा पुन्हा एकदा आभार मानूया. मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. ही रजनी क्रिकेटची स्पर्धा जसजसा वेळ पुढे जाईल ना हवेमध्ये नमी येईल. परंतु क्रिकेटमध्ये खेळणारा प्रत्येक खेळाडू हा धावेचा भुकेला आहे. हा मोठमोठ्या धावा गोळा करण्यासाठीच मैदानावरती आलाय. प्रत्येकाला जद्दोजहद इथे करावी लागेल. खडतर प्रवास प्रत्येकालाच करावा लागणार आहे. 2006 साली ज्या वेळेला IPLचं क्रिकेटचं सत्र आलं जिथे अंडर 19चा विश्वचषक घेऊन येणारा विराट कोहली मैदानावरती आला. परंतु ज्या वेळेला IPLचं सत्र संपलं ना ओमनी कार म्हणून त्याला एअरपोर्ट वरती सोडण्यासाठी ओमनी कार पाठवण्यात आली. तदनंतर आपण पाहिलं निराश हताश मुद्रेने तो जरूर झाला होता. तदनंतर त्याचा एकंदरीत विचार केला ना आज सध्याच्या घडीला 900 करोडची प्रॉपर्टी त्या खेळाडूकडे पाहायला मिळते आणि जगातल्या सर्वाधिक महागड्या गाड्या या विराट कोहलीच्या ताफ्यामध्ये आहेत. एकंदरीत आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं खडतर प्रवास हा प्रत्येकालाच करावा लागतो. मग त्यामध्ये मुनाफ पटेलचा आपण विचार केला. मुनाफ पटेल भारतीय संघासाठी ज्या गोलंदाजाने एक वेगवान गोलंदाज म्हणून भारतामधून ज्याला पाहायला गेलं गुजरातच्या इखार गावामधून तो यायचा जिथे पायामध्ये स्लीपर परिधान करून तो ग्रामीण क्रिकेट खेळत होता. बिग मॅचेस जास्तीत जास्त खेळायच्या. एका दिवसामध्ये खऱ्या अर्थानं दिवसाला 30 ते 40 रुपये मिळतील अशा लादी कंपनीमध्ये तो कामाला होता आणि तिथून त्याला एका गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीने पाहिलं. शूज देऊ केले. मोठ्या क्लब साठी घेऊन गेला आणि तदनंतर मुनाफ पटेल सारखा खेळाडू इतिहासमय झाला. जिथे आपण पाहिलं भारतीय संघासाठी एक मोठं नाव होत असताना पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर एका दिवसामध्ये कोणताही खेळाडू सुपरस्टार बनत नसतो. त्यासाठी त्याची असणारी मेहनत ही तितकीशी महत्वाची राहते. एक बाईक आहे जिथे ज्या गाडीचा नंबर आहे नंबर प्लेट वरती श्री बापूजी देव प्रसन्न असं लिहिलेलं आहे. महाराष्ट्र MH46 AW अर्थात 4398 कोपरोली. डोळे झाकून आपण सांगूया कोपरोलीचे हे प्रेक्षक वर्ग असतील. दादा पाठीमागे आय थिंक काहीच वेगळं पण लिहिलेलं आहे. गोलंदाज
उसळी घेणारा हा चेंडू सरप्राईज पॅकेज राहिला. खूप टप्प्याचा हा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. अनएक्सपेक्टेड बाउन्स या खेळपट्टीवरती पाहायला मिळाला. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. ही जी बाईक आहे ना मित्रांनो, बाजूला घ्या. ज्या कोणाशी असेल ती बाजूला घ्या. आपण त्याकडे लक्ष वेधूया. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अवांतर चेंडूने संघाच्या या सत्राची सुरुवात झाली. धावफलकावरती धाव आहे ती 1. खडता प्रवास प्रत्येकाला करावा लागणार आहे. या मॅच मध्ये 61 धावांचा हा चेंडू ऑन साइडला एक दर्जेदार फटका पाहायला मिळेल. फलंदाज प्रितेशच्या बॅट मधून निघतोय हा सणसणीत चौकार. 61 धावांचा पाठलाग. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला चौकाराला संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगली खेळी करावी लागणार आहे. मैदानामध्ये असणाऱ्या प्रत्येक खेळाडूला या मॅच मध्ये जद्दोजहद करावी लागेल. सामना जिथे आपण पाहतोय आजच्या रजनीमधील तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळेल. प्रत्येक गोल स्ट्राईक एंड वरती आहे. प्रितेश कशा रीतीने फटकेबाजी तो करणार. सूरज पाटील वरती चढवले जाणारे हल्ले. हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. जर्सी नंबर 8 मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. विराट कोहली जर्सी नंबर 8 परिधान करून अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय. परंतु आपण पाहिलं ना मित्रांनो, एक किस्सा असाही घडला होता ज्या वेळेला विराट कोहलीच्या बाबांचं निधन झालं 8 ऑगस्टला. हा चेंडू हलक्या हाताने कव्हरला खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. डीप पेक्षा कव्हर होऊन क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तद्वर 1 धाव येत असताना पाहायला मिळते. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. 6 धावा धावफलकावरती आहेत. 8 ऑगस्टला त्याच्या बाबांचं निधन झालं 8 डिसेंबरला. आणि तदनंतर आपण पाहिलं ना, दुसऱ्याच दिवशी सकाळी तो रणजी क्रिकेटची मॅच खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरला होता. तदनंतरच अनेक कठीण परिश्रमानंतर अनेक कठीण प्रसंगानंतरच खेळाडू चांगल्या रीतीने क्रिकेट खेळत असतात. आज मैदानाच्या आतमध्ये खेळणारा प्रत्येक खेळाडूला एक चांगलं प्रदर्शन करण्यासाठी, एक चांगलं क्रिकेटच्या स्पर्धा गाजवण्यासाठी कटिबद्ध आणि अगदी संघाच्या प्रती, आपल्या गावाच्या प्रती एकात्मता जपूनच खेळायला पाहिजे. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर स्क्वेअर कट केलाय. पहिला चेंडू फेस करत असताना फलंदाज हितेशच्या बॅट मधून निघणारा हा फटका देऊन जाईल. ती एकेरी धाव. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. 7 धावा धावफलकावरती आहेत. जसकार ग्रामपंचायत सदस्य अमितजी ठाकूर साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन झालं. आपण त्यांना विनंती करूया या व्यासपीठावरती आपले ही हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी थोड्याच वेळामध्ये स्वतः भाईंचं या स्पर्धेसाठी आगमन होत असताना पाहायला मिळेल. या स्पर्धेची ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय सुधीरजी गरज साहेब, सुधीरभाई यांचं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होईल. मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत पाहिल्या तर 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 रन्स ऑन अ बोर्ड. गोलंदाज सूरज पुन्हा एकदा. हा चेंडू फटका फसला आहे हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू खाली आलाय. टीपला संपलाय फलंदाजाचा के. खेळाडू क्रमांक पहिला बाद. प्रितेश पाटील सारखा मोठा खेळाडू बाद होऊन तंबूच्या आचऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. केवळ या षटकाचा विचार केला तर 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिले षटक प्रगतीपथावरती. चरण म्हात्रे नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. कॅप्टन आहे आणि कर्णधाराला कर्णधारासारखाच खेळ इथे करावा लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना चरण पाहायला मिळेल. 7 धावा धावफलकावरती आहेत. काही दिवसापूर्वी महेंद्रसिंग धोनीने ट्विट केलं, जर तो म्हणाला की 7 धावा जे आहेत, 7 हा जो आकडा आहे ना, हा माझ्यासाठी तितकासा लकी आहे म्हणून मी जर्सीवरती टाकला नाही, कारण माझा जन्मदिवस 7व्या महिन्यामध्ये येतो आणि 7 तारखेला येतो. याच कारणासाठी मी 7 आकडा माझ्या जर्सीवरती निवडला. आज मात्र आपण पाहिलं ना तर 2007चा विश्वचषक असेल, त्याच वेळेला आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं महेंद्रसिंग धोनीने 7 क्रमांकाचं त्याचं ब्रँड जर्सीचं 7 नावाचं ब्रँड त्याने तयार केलं. अगदी त्याच वेळेला त्याच्याकडे असणाऱ्या अनेक गाड्या त्यांचाही नंबर त्याच्याकडे 7 पाहायला मिळाला. नवीन फलंदाज चरण मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडवरती तर स्ट्राईक एंडवरती हितेश मात्र पाहायला मिळतोय. 7 धावा धावफलकावरती आहेत. 61 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. यष्टीरक्षकाचा वेध घेतो. डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ ते संपुष्टात आला. 61 धावांचा पाठलाग करत असताना एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 7 धावा धावफलकावरती 24 चेंडूंचा खेळ शेष. 54 धावसंख्येची आवश्यकता. येणाऱ्या 13.50च्या सरासरीने या धावगतीचा पाठलाग करावा लागणार आहे.
एक चांगलं दर्जेदार क्रिकेटची ही स्पर्धा आज आपण पाहतोय क्रिकेटसाठी परभणी उरण तालुक्यामधून आपण पाहतोय आपल्या मेगा स्क्रीन वरती नीड दाखवली जाते 24 चेंडू मध्ये 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तीन चेंडूवरती 3 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नीरज पाटील उपसरपंच कोपरोली यांच्याकडून आणि हॅट्रिक घेणारा गोलंदाजासाठी कॅश प्राइज आहे हवेली ग्रुप वाघिलीवाडा यांच्याकडून असणार आहे कॅश प्राइज 2000 रुपयाचं. थोडीशी घाई करा मित्रांनो, आपण वेळ वाचवायला हवा. पहा एकंदरीत विचार केला तर 1:11 झाल्यात. तिसरी मॅच चालू आहे, 7 मॅच खेळवायच्या आहेत. हा चेंडू खोलवा टप्प्याचा ऑन साइडला टर्न केला, डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. एक धाव जरूर आले, दुहेरीसाठी पलटल्यात. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? शिट्याची चपळाई आणि हरणाचा वेग या धावेसाठी पाहायला मिळाल्या दोन्ही खेळाडूंकडे. एक जिथे मात्र आपण पाहतोय ना उत्साह प्रचंड त्यांच्यामध्ये येत असताना पाहायला मिळालाय. आत्मविश्वासाने भरलेली ही धाव डेंजर एंड कडे धावत असताना हितेश याचा हा कॉल मिळाला पाहायला मिळाला. धावा मिळाल्या 2. संघाची धावसंख्या 9 धावा धाव फलकावरती आहेत. धावा 9 आहेत स्कोर कार्ड वरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. दर्शनचा हा चेंडू हेलिकॉप्टर हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. परंतु काय घडतंय मैदानामध्ये? हा झेल कितपत उपद्रव करणार? चरणचा सुटलेला हा झेल स्वतः कर्णधाराच्या हातून कुठे ना कुठेतरी आपण हाही विचार करायला हवा. ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती झेल सुटलाय त्या वेळेला मोठमोठे उपद्रव होत असताना पाहायला मिळाले. ज्या वेळेला आपण पाहिलं अब्दुल रजाकने मिडॉनला झेल सोडला, सचिन रमेश तेंडुलकरांचा 2003 साली विश्वचषकामध्ये वसीम अक्रमने त्याच्याकडे लगेचच जाऊन म्हणाला तुम्ही कॅच नहीं बल्कि मॅच छोड़ा है. आणि तदनंतर सचिन तेंडुलकरच्या बॅट मधून येणाऱ्या 91 धावांची खेळी ज्या वेळेला आपण पाहिली होती. मैदानाच्या आतमध्ये अशा रीतीचा खेळ पाहायला मिळणार का? चरणचा सुटलेला झेल हाही उपद्रव करणार का? या गोष्टी पाहायला हव्यात. मैदानाच्या आतमध्ये धावा आहेत धाव फलकावरती, त्या 10 धावा धाव फलकावरती आहेत. जर्सी नंबर 1 कडून झेल सुटलाय. स्ट्राइक इन वरती फलंदाज या मात्र हितेश पाहायला मिळणार. गोलंदाज दर्शनचा हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यष्टीरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. प्रत्येक खेळाडूच्या जर्सीवरती एक वेगळा क्रमांक, विशिष्ट पद्धतीचा क्रमांक सातत्याने पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने अंकगणित तज्ञांकडून जास्तीत जास्त वेळेला विचारणा करून हे नंबर जर्सीवरती पाहायला मिळायचे. सुरुवातीच्या कालखंडांचा विचार केला, जर्सीवरती नंबर आले त्या वेळेला कर्णधाराला जर्सी नंबर 1 दिला जायचा. हा चेंडू खोलवा टप्प्याचा आहे, कार्पेटच्या साह्याने केलाय. क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट. इथे परतावा लागला असं खेळाडूला. धाव मिळाली 1. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. एकंदरीत पाहिलं तर 10 धावा धाव फलकावरती आहेत. मी विनंती करतो प्रेक्षक वर्गाला, आज या आयोजकांनी केलेला हा अट्टहास, केलेला हे थांबजाम आणि केलेली ही स्पर्धेचं आयोजन, सीमारेषेला असणारा हा पडदा आहे, त्या पडद्याच्या पाठीमागे आपण जाऊन बसायचं आहे. याकडे मी तुमचं लक्ष वेधतोय. सीमारेषेला असणारा पडदा आपण सोडा. यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतला. आला हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा. करेक्शन करूयात. 11 धावा धावफलकावरती. एक खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतल्यानंतर विराट कोहलीची चर्चा चालू होती आणि अगदी त्याच वेळेला एक गोष्ट आपण पाहिली ना, तर विराट कोहलीच्या शरीरावरती 11 टॅटू आहेत. त्यामध्ये त्याच्या आईचं नाव असेल, त्यामध्ये त्याने केलेलं डेब्यू असेल 8 ऑगस्टला अगेन्स्ट श्रीलंका, त्याच वेळेला त्याच्या बॅट मधून आलेलं पहिलं शतक असेल. या साऱ्यांची नोंद आहे. आडव्या बॅटने हेलिकॉप्टरने केलेला हा फटका कार्पेटच्या साह्याने डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. एक धाव जरूर मिळते. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. धावफलक पुढे जाऊन पोहोचते. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. करण रणडेत 6च्या सरासरीने धावा आल्यात. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 49 धावसंख्येची आवश्यकता. सामना होता कुठे, गेलाय कुठे? क्रिकेटचा हा खेळच असा आहे. या मॅच मध्ये खूप काय अजून बाकी आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र या स्पर्धेचा आनंद घेत. नेक्स्ट मॅच अगदी थोड्याच वेळामध्ये तुमच्या समोर येत असताना पाहायला मिळेल. श्रिया साई 11 या संघाने इथे टॉस जिंकला आणि प्रथम निर्णय काय घेतलाय तो अजून आमच्यापर्यंत आलेला नाही आहे. परंतु एका बाजूला साई दर्शन, मितांश, मानसी
वॉरियर्स मुळेखंड हा संघ खेळत असताना पाहायला मिळेल. अनेक वेळेला ज्या वेळेला मात्र ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर जीजी स्पोर्ट्स वाकळण ज्या संघाचं नाव अनेक वेळेला फार लांब लचक पाहायला मिळतं ना, आज त्या पद्धतीने मुळेखंड संघाचं नाव ज्या वेळेला नवजीवन मुळेखंड असतं, आज हे नावामध्ये काहीसा बदल आहे. मैदानाच्या आतमध्ये वळू जिथे धावांचा विचार केला तर धाव फलकावरती धावा आहेत त्या 12. दुसऱ्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. नितेशजी, आपण पाहिलं ना तर या नावामधून मला एक गोष्ट आठवण झाली की एक खेळाडू असा होता ना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्याच्या नावाच्या स्पेलिंगचा विचार केला तर ती 50 व्हायची. एकंदरीत त्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं होतं. डावखुऱ्या हाताचा एक वेगवान गोलंदाज वर्णकुलसूर्या पथबेंडिगे उशांता जोसेफा चामिंडावासच्या नावाचा जर का तुम्ही स्पेलिंग पाहिली ना मित्रांनो तर ती 50 अक्षरे होतात. जगातील एकमात्र असा खेळाडू आहे की ज्याच्या नावामध्ये 50 अक्षरे आहेत. मैदानाच्या आतमध्ये वळूया. गोलंदाजी मार्ग मध्ये सूरज पाटील संघाचा कर्णधार तारणहार ठरणार का? स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतोय तो चरण. कशा रीतीची फटकेबाजी केली जाणार, महत्वपूर्ण दोन्ही खेळाडू आणि दोन्ही खेळाडूंमधील द्वंद्व युद्ध कोण जिंकणार? फटका ठोकला चरणच्या बॅट मधून चेंडू सरळ रावलत असताना आसमानी सुलतानी टोला षटकार. नीरज पाटील उपसरपंच कोपरोली यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे 3 चेंडूवरती 3 षटकार येण्यासाठी. क्षेत्ररक्षण स्वीकारले या साई संघाने. धन्यवाद. नेक्स्ट मॅच साठी मुळेकंद संघाला आपण विनंती करूया, आपण सज्ज राहायचंय. डगआउट मधून या मॅच नंतर त्वरित उपस्थित व्हा. लगेचच आपली मॅच खेळवली जाणार आहे. षटकार आला चरणच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 18 धावा धाव फलकावरती आहेत. या स्पर्धेतील 19वा षटकार आलाय. सिक्सरचा बॉल ज्या पद्धतीने इथे षटकारासाठी सिक्सर साठी पाठवलाय चरणने. 17 चेंडू 43 धावसंख्येची आवश्यकता. आस्किंग रन रेट 15.18च्या सरासरीने या धावा गोळा कराव्या लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होणार. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक धाव तर जरूर आले. काय करते मैदानाच्या आतमध्ये कुठे ना कुठेतरी दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्यात की काय या गोष्टीकडे पाहिलं गेलं. झेल सुटला ना त्यानंतर सुमितने सोडलेला झेल, चरणने ठोकलेला षटकार. ज्या वेळेला केडीएच वाघिलीवाडा जर का यदा कदाचित अशा गोष्टी घडू नये, परंतु या सामन्यामध्ये भूतोना भविष्यात काहीच वेगळं घडलं. चरणची बॅट चालली तदनंतर सातत्याने सुमितकडे लक्ष असेल त्या संपूर्ण केडीएच वाघिलीवाड्याच्या प्रत्येक प्रेक्षक वर्गाचं आणि ग्रामस्थ मंडळाचं. धावा आल्यात. एक संघाची धावसंख्या पुढे सरकते. 19 धावा धाव फलकावरती आहेत. हा चेंडू आडव्या बॅटने स्वॉक स्वीप केलाय. चेंडू मात्र सरळ रावलत असताना इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. हितेश म्हात्रेच्या बॅट मधून निघणारा हा षटकार आपण पाहू शकतो. ज्या पद्धतीने चरणने हा षटकार ठोकला होता ऑन साइडला, परंतु या वेळेला आपण पाहिलं ना अनेक वेळेला म्हणतो आपण तरबुजे को देख के खरबुजा भी रंग बदल देता है, आणि तेच काहीच असं घडत असताना पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये जिथे हा षटकार आलाय. अनेक वेळेला आपण असंही म्हणतो की जेवणात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय मजाच येत नाही. इथे ठेचा खावा लागणार आहे तुम्हाला या मॅच मध्ये. 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 25 धावा धाव फलकावरती आहेत. एक खेळाडू तंबूच्या आतला परतल्यानंतर जिथे आपण धाव फलकावरती धावा पाहतोय. तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. येणारे चेंडू आहेत 15. 36 ची आवश्यकता. 15 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता असताना हा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. प्लेइंग अवे फॉर द बॉडी खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला, परंतु एकंदरीत पंचांनी पाहिलं निहाळलं आणि हा चेंडू अवांतर आहे. गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावा लागणार. सूरज पाटीलने वेगवान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. धावांचा विचार केला तर या अतिरिक्तच्या मदतीने धावफलक पुढे सरकत आहे. 26 धावा धावफलकावरती आहे. 26 रन्स ऑन बोर्ड. मॅच फार इम्पॉर्टंट आहे. सामना महत्वाचा जरूर ठरणार आहे, परंतु जास्तीत जास्त वेळेला चांगलं क्रिकेट व्हायला हवं. अनेक वेळेला आपण म्हणतो की गोलंदाजाचा आरसा ठरतो तो यष्टीरक्षक. जीवन गावण यष्टीच्या पाठीमागे आहेत. कसं मार्गदर्शन दिलं जाणार. हाही चेंडू इथे नो लुक शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक. ब्रँडेड षटकार.
काय फटका खेचलाय, षटकार जरूर आलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आपण अनेक वेळेला म्हणतो ना, आपली हिंमत दाखवल्यानंतर लोकांना आपली किंमत समजते. तेच मैदानाच्या आतमध्ये करून दाखवत असताना पाहायला मिळतो. हितेश एक वेगळा ब्रँड त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ब्रँडेड स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आल्यात. संघाची धावसंख्या फ्लाय होते, झपाट्याने पुढे सरकते, जाऊन पोहोचते. 32 धावा फलकावरती आहेत. 12च्या सरासरीने 9च्या सरासरीने जिथे आपण पाहतोय 12च्या सरासरीने धावा आल्यात. आस्किंग रन रेटचा एकंदरीत विचार केला ना, 12.43च्या सरासरीने धावगती गोळा करायची आहे. येणारे 14 चेंडू 29 धावसंख्येची आवश्यकता. 14 गेंदों का खेळ शेष, 29 रनों की जरूरत. काय घडणार या मॅच मध्ये? गोलंदाज हा चेंडू बॅकफूट वरती येत असताना फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपलाय, झेल संपलाय. फलंदाज हितेश साखे, खेळाडू क्रमांक 2 बाद. अपन अनेक वेला म्हणतो, मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. तुमचे हौसले किती बुलंद आहेत ना या मॅच मध्ये खेळत असताना, हे प्रत्येक प्रेक्षक वर्गाला पाहायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या ज्या काही झाल्या हितेशच्या खेळासाठी. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्याने केलेली ही जी खेळी आहे, शॉर्ट बट स्वीट, परंतु संघासाठी तितकीशी लाभदायक राहिली. धावांचा विचार केला तर 32 धावा धावफलकावरती आहेत. 2 खेळाडू तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर संघाची धावसंख्या करंट रन रेटचा एकंदरीत विचार केला ना तर 9.67 सरासरीने धावगती पुढे सरकत असताना पाहायला मिळते. 13.38च्या सरासरीने धावगती गोळा करायची आहे. 13 चेंडूंचा खेळ शेष. येणाऱ्या 13 चेंडू मध्ये विजयासाठी 29 धावसंख्येची आवश्यकता. 13 चेंडू 29 धावा, हा बॉल महत्वाचा राहणार आहे. चरण स्ट्राइकिंग वरती आहे. त्याच्या बॅट मधून एक षटकार देखील आलाय. षटकार आल्यानंतर तो कशा रीतीने फटकेबाजी आता मात्र करणार, कोणता रुख तो अपनावणार, या गोष्टी पाहाव्या लागणार आहेत. रनवेवरती बिघाड झालाय, जिथे पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. आपल्या गोलंदाजी मार्ग वरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंड विकेट. एक मोठी मासळी जायला अडकत असताना पाहायला मिळते. चरण मात्रे बाद. हॅट्रिकचा बॉल जरूर होता गोलंदाज सुरेशचा, परंतु इथे त्याचं षटक संपुष्टात आलंय. मी कौतुक करेन ते सुरेश पाटीलचे या इम्प्रोव्हायझेशनचे आणि प्रेझेन्स ऑफ माइंडचं देखील, कारण त्याने टाकलेला हळुवार पद्धतीने हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना कॉट बिहाइंड विकेट, खेळाडू बाद झालाय. आपण पाहिलं होतं हॅट्रिक साठी पैसे लगावण्यात आले होते, 2,000 रुपयाचा कॅश प्राइज जे हॅट्रिक साठी होतं, परंतु त्यापासून मुकेल वंचित राहील या मॅच मध्ये सूरज, कारण त्याला ही हॅट्रिक संपादन करण्यासाठी हवेली ग्रुप यांच्याकडून हे पारितोषिक लगवण्यात आलं होतं. परंतु आपण पाहतोय जिथे पारितोषिकापासून हा खेळाडू वंचित राहिलाय. येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ शेष, जिथे आपण पाहिलं ना तर येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी बनवाव्या लागणार आहेत. त्या इथून 29 धावा, 12 चेंडू आणि 29 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्क वरती इंट्रोड्यूस करण्यात येतो. तिसरा गोलंदाज आमंत्रित करण्यात आलाय, चेंडू सुपूर्द करण्यात आला. तिसरा गोलंदाज अर्थात भाग्येश चुरते याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. भाग्येशला सातत्याने एक चांगले क्रिकेट खेळत असताना आपण पाहिलंय. अनेक वेळा आपण जिथे चांगल्या स्पर्धांमध्ये या खेळ संघाला सातत्याने पाहतो, मग सूरज असेल, भाग्येश असेल, त्याच वेळेला सुमित असेल आणि त्याच वेळेला प्रतीकला कोण विसरेल. या खेळाडूंनी आणि यष्ट्यांच्या पाठीमागून आणि जास्तीत जास्त वेळेला फलंदाजी करत असताना, मग गोलंदाजी करत असताना जीवन यांची ही खेळी ही तितकीशी संघासाठी सातत्याने लाभदायक राहिली आहे. आजच्या या घडीमध्ये सातत्याने चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अनेक वेळा आपण म्हणतो ना, येणाऱ्या कालावधीमध्ये असे काही दिवस येतात ना मित्रांनो, ज्यावेळी मात्र आपण आयुष्याच्या गोलंदाज सज्ज होईल. हा चेंडू सरळ बॅटने केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आले. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, एक धाव जरूर घेण्यात आली, फेकी करण्यात येते. तत्वर मात्र इथे धावा मिळत असताना पाहायला मिळतात. त्या दोन संघाच्या धावसंख्येमध्ये 2 ने भर धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या
34 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 11 चेंडू आणि 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. काही दिवस जे असतात ना उत्तरेकडे आपण ज्यावेळी जातो काही दिवसांमध्ये ज्या वेळेला मात्र आपण प्रत्येकाला भेटतो ना त्यावेळेला कोण आपल्याला हे विचारत नाहीये की आपल्याकडे बँक बॅलन्स किती आहे, तुमच्याकडे गाड्या किती आहेत, तुमच्याकडे बंगले किती आहेत, तुमच्याकडे घरे किती आहेत. परंतु एक शब्द ना ज्यावेळी आपण एकाला भेटतो एखाद्या व्यक्तीला त्यावेळेला आवर्जून विचारतो की तुमची तब्येत कशी आहे. त्यासाठी फिटनेस महत्वाची राहते मित्रांनो. फिट आहे तर हिट आहे. अनेक वेळा आपण म्हणतो जीवन सारख्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये पाहिल्यानंतर जरूर म्हणता येईल की फिट आहे तर निश्चित हिट आहे. प्रॅक्टिस मेक मी परफेक्ट ही एक लाईन सातत्याने आपण जरूर म्हणतो. परंतु फिटनेस हा क्रिकेटमध्ये महत्वाची बाब राहिली आहे. सध्याच्या घडीला उन्हाचा तडाखा सातत्याने तुम्ही फिट कितीही असाल तरी देखील तुम्ही पाणी जास्तीत जास्त पिया. येणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये 11 चेंडू 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. 14.73 सरासरीने धावगती गाठावी लागणार गोलंदाज. हा चेंडू सरळ बॅटने इथे खेळला ऑन साइडला कार्पेटच्या साह्याने मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. दुहेरीसाठी जरूर पलटलेत परंतु इथे कलेक्शन खराब होत आहे. भाग्येशच्या माध्यमातून फेकी जरूर स्क्वेअर आली परंतु धावा मिळाल्या त्या दोन. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 ने भर पडेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये धावफलकावरती आहेत त्या 36 धावा धावफलकावरती. 3 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर धावा गोळा करायला हव्यात. इथून 10 चेंडू आणि 25 धावा अजूनही बनवायच्या आहेत. मोठी फटकेबाजी कधी येणार संघाला विजयाच्या समीप घेऊन जाण्यासाठी आणि त्याच वेळेला आशिषची ही खेळी एक चांगल्या धाटणीची व्हायला हवी. विस्फोटक आणि विध्वंसक खेळ मैदानाच्या आतमध्ये करायला हवा. भाग्येशला आपण स्क्रीनवरती पाहताय जर्सी नंबर 21 गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी माऱ्यावरती तो पाहायला मिळतोय. येणारे चेंडू आहेत ते इथून 10-25 ची आवश्यकता असणार आहे या मॅच मध्ये. प्रत्येक बॉल इच अँड एव्हरी मुवमेंट इच अँड एव्हरी डिलिव्हरी इच अँड एव्हरी बॉल इथे प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागणार आहे. 10 चेंडू 25 ची आवश्यकता. हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. पंच आमच्याकडे वळतात. गोलंदाजाला दंडित करण्यात येतोय. अनेक वेळा आपण म्हणतो ना जिंदगी जीना आसान नहीं होता बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक ना पडे हथोडे की चोट पत्थर भी भगवान नहीं होता. घणाचे घाव सोसल्याशिवाय देवाल दगडालाही देव पण येत नाही. इथे घणाचे घाव सोसावे लागणार आहेत. या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण करणारा अथवा फलंदाजी करणारा संघाला इथे फटका चांगला आहे. चेंडू सरळ डावलत असताना फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर शेरों के लिए. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने हा फटका खेचला ना या फलंदाजाने जरूर म्हणत असेल मैदानाच्या आतमधून फटका खेळणारा अर्थात बंटीने स्वतःशीच म्हणाला असेल गोलंदाजाशी म्हणाला असेल की आपल्या टप्प्यात आला ना की आपण कार्यक्रम करतोच. आज मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने हा फटका पाहायला मिळाला कुठे ना कुठेतरी मी हे लक्ष वेधतोय की आयोजकांचंही की पहा गेट आहे ना त्या गेटच्या शेजारी एक आग लागली आहे. त्याचा धूर आहे ना तो संपूर्णतः मैदानावरती जर का आला तर चेंडू दिसणं चेंडू साईड होणं हे थोडंसं अवघड जाईल खेळाडूंना. गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू खोलवा टप्प्याचा आहे. खेळपट्टीच्या समीप चेंडू विसावला. इथे भाग्येश मोठा थ्रो करण्याचा प्रयत्न त्याने केला. ही धाव येते एकेरी लेग बाईच्या स्वरूपामधून ही धाव येईल. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. धावफलक जाऊन पोहोचते. धावफलकावरती एकंदरीत विचार केला तर संघाची धावसंख्या आहे 43. 3 गडी बाद 43 धावा धावफलकावर. येणारे 8 चेंडू विजयासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता. 8 गेंदों का खेल छे जीत के लिए 18 रन की जरूरत. 8 बॉल एंड 18 रन रिक्वायर्ड बाय विन. या मॅच मध्ये या धावा कंपल्सरी चेस तुम्हाला बनवाव्याच लागणार आहेत. मॅच तितकासा महत्वाचा आहे. जिथे आपण पाहिलं सतीश मूर्ती कोपरोली संघासाठी अगदी त्याच वेळेला केडीएच वाघिलीवाडा हा संघ या धावा रोखण्याचा प्रयत्न कशा रीतीने केणार कशा रीतीची राहणार ही जद्दोजहद काय वाढून ठेवलंय या मॅच मध्ये हे जरूर पाहावं लागणार. येणारा काळ सांगेल. हा चेंडू कव्हरचा खेळ आहे. धावेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल निसटलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये फेकी डायरेक्ट हिट इज व्हेरी डेंजरस इन क्रिकेट. खेळाडू बाद
ऑन साइडला ठोकलाय, चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल असताना सीमारेषेच्या बाहेर चेंडू आला स्लॉट मध्ये, पार्क केला पार्किंग प्लॉट मध्ये. चला आमच्याने सुधवणार. एक्कावन्न आहेत, 61 चा पाठलाग चालू आहे. सहा चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना जिथे आपण पाहिलं ना संतुलित पाहायला मिळालाय. खऱ्या अर्थानं जिथे विकेटचा विचार केला तर आतापर्यंत आपण पाहिलं ना तर खेळाडू देखील 4 बाद झालेत आणि एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये असणारा एका बाजूला असणारा फलंदाज निखिल मात्रे आणि त्याच्या साथीला मैदानामध्ये असणारा बंटी पाटील, ही जोडी जी आहे ना त्या दोन्ही खेळाडूंनी धावांची लेलूट केली मैदानामध्ये. या 6 चेंडूमध्ये 10 धावा रोखल्याही जाऊ शकतात परंतु बनवल्याही जाऊ शकतात. वेळ फार खर्ची पाडला जातो मित्रांनो. केडीएच वादुलीवाडा संघाचा कर्णधार मी तुमचं लक्ष वेधतोय. सूरज, प्रतीक आणि त्याच वेळेला सुमित, जीवनगावण तुमचं लक्ष वेधतोय की हा वेळ आहे ना हा आपल्याला वाचवायला हवा. कारण की येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला अजून 4 सामने खेळवायचे आहेत या रजनीमध्ये. रजनीची देश स्पर्धा होऊ नये याकडे लक्ष वेधूया पुन्हा एकदा. 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता असताना शेवटचा आणि अंतिम षटक कोणाच्या हाती सुपूर्द केलं जाणार आणि काय घडणार या 6 चेंडूवरती, या धावा कशा रीतीने रोखल्या जाणार. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. या स्पर्धेमध्ये कंपल्सरी या धावांचा पाठलाग करावाच लागणार आहे. स्वतः गोलंदाज सुमित गोलंदाजी मार्गमध्ये येत असताना पाहायला मिळतोय आणि कर्णधारांनी चेंडू इथे घेतलाय स्वतःच्या हाती परंतु या धावा तो रोखण्यामध्ये यशस्वी राहणार का या गोष्टी महत्वाच्या राहणार आहेत. आपण निश्चितच म्हणतो की या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला चांगलं प्रदर्शन निश्चितच करावं लागणार. खऱ्या अर्थानं या गोष्टी महत्वाच्या यासाठी ठरतात ना. अनेक वेळा आपण म्हणतो हार जीत ही लपंडाभरे, जिद्द राहू दे म्हणे झुंजायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होऊन उजळायचे तुला पुन्हा. आज मात्र सिद्ध स्वतःला करावं लागणार आणि तदनंतरच प्रसिद्धी मिळणार. हिम्मत दाखवायला लागेल. अनेक वेळेला गमतीवरती तर लोक अनेक टाळ्या वाजवतात, हिमतीवरती टाळ्या वाजवणारे फार कमी असतात. अनेक वेळेला आपण असंही म्हणतो कि जिथे जो पानी से नहाते हैं वो केवल लिबास बदलते हैं और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं. कोण बदलणार इतिहास. 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता. हा चेंडू ऑन साइडला दर्जेदार, दर्शनीय, आकर्षक फटका, षटकार.
पुढ्यात मिळालेल्या चेंडूला ज्या पद्धतीने कोणतंही स्वरसूतक न बाळगता लिहिते या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर विस्फोटक आणि विध्वंसक अंदाजामध्ये सीमारेषेच्या बाहेर धाडले फलंदाज बंटीच्या बॅट मधून हा षटकार आलाय. आता मात्र पाहिलं तर 5 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता राहणार या मॅच मध्ये. सामना पहा कुठे होता, कुठे येऊन फेपला गेला. ज्या पद्धतीने क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये हितेशने या मॅच मध्ये जी काही खेळी केली त्याने काहीशी कलाटणी आणली, परंतु बंटीची बॅट बंटीच्या बॅट मधून षटकार आलाय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होणार. 4 ची आवश्यकता. हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर आहे. यष्टी रक्षकाचा वेध घेतोय परंतु स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये व्हाईट +1 अशा धावा मिळतील. 2 संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा पाहिल्या तर 59 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी केवळ 2 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. आस्किंग रन रेट 2.40 आता मात्र दर्शवतोय. 5 चेंडू आणि विजयासाठी केवळ 2 धावसंख्येची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ पहा कसा रंग बदलणारा राहिलाय. क्रिकेटच्या या खेळामध्ये आपण अनेक वेळा म्हणतो ना, जो डर गया वो अपने घर गया, जिसने रखी ना हिम्मत वो कुछ कर गया. आज हिमतीने हारायला हवं परंतु हिम्मत कदापिही हारता कामा नये आणि हेच या खेळाडूंनी करून दाखवलं. कौतुकास्पद कामगिरी राहिली आहे ती सतीश मूर्ती कोपरोली या संघाच्या प्रत्येक फलंदाजाची. मैदानामध्ये आलेल्या कोपरोली संघाचा प्रत्येक खेळाडू जरूर म्हणाला स्वतःसाठी खाईन तर तुपाशी नाही तर राहीन उपाशी. कारण मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा एक वेगळा आत्मविश्वास ते घेऊन मैदानावरती आले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होणार. हा चेंडू स्क्वेअर कट, चेंडू सरळ राहत असताना पाहायला मिळतो सीमारेषेच्या बाहेर. मॅच फिनिश ऑन ही स्टाईल.